आज 11 सप्टेंबर आहे. 11 सप्टेंबरचं काय काय महत्त्व आपल्याला माहिती आहे? कोणाला माहिती आहे का? 11 सप्टेंबर मोहन भागवत सरांचा बर्थडे म्हणून रांगोळी काढली. आणि आहे आणखीन 11 सप्टेंबरला हल्ला झाला होता, आठवतं का? ट्विन टॉवर, अमेरिकेचे ट्विन टॉवर पडले होते. हां, तो एक दिवस आहे. आणि तिसरं 11 सप्टेंबरचं महत्त्व आहे ते म्हणजे स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथे जागतिक धर्मपरिषद जी झाली, त्या जागतिक धर्मपरिषदेत हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व केलं. आणि पहिलं त्यांचे शब्द काय होते त्या भाषणातले? ब्रदर्स अँड सिस्टर्स, बंधू आणि भगिनींनो. त्याच्या आधीचे सगळे वक्ते पाश्चिमात्य पद्धतीप्रमाणे काय लेडीज अँड जेंट्स असं म्हणायचे. पहिल्यांदा जागतिक व्यासपीठावर कोणीतरी काही संबंध नसलेल्या अन्य देशातल्या नागरिकांना किंवा उपस्थित श्रोत्यांना बंधू आणि भगिनींनो म्हटलं, हा चमत्कार होता. तो जगाच्या दृष्टीने अरे असा ब्रदर्स अँड सिस्टर्स म्हणणारा कोण आहे हा? भगवे कपडे आहे आणि भगव्या कपड्यांमधला पण तेजपुंज पुरुष आहे. अशा स्वामी विवेकानंदांचं भाषण हे खूप गाजलेलं आहे. आणि त्या स्वामी विवेकानंदांना कसेबसे तिथे प्रवेश मिळाला होता हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करायला. आणि त्या पहिल्या भाषणाने ते सगळे इतके प्रभावित झाले की त्या प्रभावाच्या नंतर जवळपास 5 वेळा त्यांना तिथे 15 दिवसात ती जी काही कॉन्फरन्स चालू होती, 5 वेळा स्वामी विवेकानंदांना पुन्हा पुन्हा विषय मांडण्यासाठी, वेगवेगळे विषय मांडण्यासाठी डिबेटला त्यांना बोलवण्यात आलं. असा एका भाषणाचा चमत्कार होता. आणि स्वामीजींचं वय होतं तेव्हा 30 वर्ष. आणि हे गाजलेलं भाषण जे शिकागोचं, हे सगळ्यांनी या गुगलवर आहे, आपल्याला प्रिंट पण कदाचित आपल्या शाळेतनं मिळू शकेल. याचे शब्द होते 468 शब्द होते, 468. एवढ्या वर्ड्सचं ते भाषण होतं. पण दॅट वॉज मिरॅकल की जगात सर्व धर्मांच्या परिषदेत स्वामीजींनी हिंदू धर्माची पताका तिथे फडकवली. आणि तो दिवस होता 11 सप्टेंबर. त्यामुळे 11 सप्टेंबरचं महत्त्व, जसं माननीय मोहनजींचं 75वी आज पूर्ण झालेली आहे, हा जसा योग आहे तसा 11 सप्टेंबर आपल्या भारताच्या दृष्टीने हा अभिमानाचा, गौरवाचा, त्याला विश्व बंधुत्व दिवस असं आपण म्हणतो, असं आजचा दिवस आहे. त्यामुळे त्याही दिवसाचं आपल्याला स्मरण करायचं आहे. माननीय मोहनजींच्या 75वी निमित्ताने आपण अत्यंत चांगला कार्यक्रम केलेला आहे. मोहनजींच्या आपल्या सर्वांबरोबर शाळेत ते आलेले पण आहेत. आणि त्यानिमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जे पंचपरिवर्तनाचा विषय आज समाजासमोर मांडलेला आहे, त्या समाजासमोर आपण सगळेजणं आत्ता पत्रक घेऊन जाणार आहोत 5-5 घरांमध्ये आणि हा विषय मांडणार आहोत. आपल्या पत्रकात अनेक बिंदू दिलेले आहेत, त्यातल्या काही बिंदूंचा फक्त स्पष्टीकरण करण्याचा मी माझ्या बोलण्यात प्रयत्न करणार आहे. हे आपण का करतो आहे? हे आपण करतो आहे याचं कारण या समाजातले काही जे प्रश्न आहेत, या समाजासमोरची जी आव्हानं आहेत, या समाजासमोरच्या ज्या समस्या आहेत, त्या केवळ शासन दुरुस्त करत नाही. शासनाचं काम आहे, शासन करेल. केवळ शासन नावाची यंत्रणा, सरकार, शाळा, कॉलेज, शिक्षण पद्धती यातनं काही प्रयत्न सुरू आहेतच, त्याचाही आपल्याला रिझल्ट्स मिळतातच. परंतु व्यक्ती म्हणून आणि कुटुंब म्हणून, पर्सन म्हणून आणि फॅमिली म्हणून आपण काय करू शकतो, ते आपल्याला सोपे बिंदू या पंचपरिवर्तनात संघाने आग्रहाने मांडलेले आहेत की हे कोणीही करू शकतं. ऐकल्यावर लक्षात येईल की करणं सोपं आहे का अवघड आहे, पण कोणीही करू शकतं असे हे मुद्दे आहेत. आणि त्याला आपण म्हटलं आहे पंचपरिवर्तन. संघाची जशी मान्य मोहनजींची 75वी आहे,
तशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी पण आहे. 2 ऑक्टोबरला 100 वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या चळवळीला पूर्ण होत आहेत आणि त्याचे शताब्दीचे कार्यक्रम विजयादशमीपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे या शताब्दीच्या निमित्ताने समाजासमोर काय न्यायचं, समाजाने काय करायचं, समाजाला असं वाटतं की आम्हाला पण काहीतरी करायचं आहे या विषयात, तर समाजाला छोटा कार्यक्रम आपण देतो आहोत, पंचपरिवर्तन. आणि आपण जे पत्रक घेऊन जाणार आहोत हे आपण पत्रक त्या पंचपरिवर्तनाचं घेऊन जाणार आहोत की किमान एवढ्या गोष्टी तुम्ही घरी राहून करू शकता, तुम्ही आणि तुमचं कुटुंब मिळून करा, असा तो विषय आहे. कारण आपल्यासमोर आपण ज्या शिक्षण पद्धतीतून घडलेलो आहोत ती शिक्षण पद्धती लॉर्ड मॅकॉले ब्रिटिशांनी ही आपल्यावर लादलेली शिक्षण पद्धती आहे. आपली शिक्षण पद्धती अत्यंत समृद्ध होती, परंतु मुठभर ब्रिटिशांना इथे राज्य करायचं होतं. त्यामुळे इथल्या सगळ्या यंत्रणा त्याचं उद्ध्वस्तीकरण करणं, त्याला डिसमॅन्टल करणं एका अर्थाने, अशा अर्थांनी त्यांनी केलं आहे. त्यामुळे या राष्ट्राचा जो इथॉस आहे तो राष्ट्राचा इथॉसच त्यांनी गमावला, आत्माच गमावला. आणि तो त्यांचा हेतू होता. कारण मुठभर ब्रिटिशांना जर राज्य करायचं असेल तर इथल्या लोकांची स्वतंत्र प्रज्ञा, बुद्धी, इंटेलेक्च्युअल लेवल ही संपवली पाहिजे. यांना गुलामीच्या प्रवृत्तीने इथे वागवलं पाहिजे. आणि अशा गुलामीच्या प्रवृत्तीने वागवण्यासाठी आपली असलेली आधीची शिक्षण पद्धती त्यांनी बाद केली. आधीची शिक्षण पद्धती किती चांगली होती त्याचे स्टॅटिस्टिकल डेटा असलेलं पुस्तकं धर्मपाल नावाचे विचारवंत, जे गांधीवादी विचारवंत होते, त्यांनी लिहून ठेवलेले आहेत. ते खंड उपलब्ध आहेत. त्याच्यात सगळी आकडेवारी आहे, त्याच्यात कशी शिक्षण पद्धती होती. पण ब्रिटिशांना हा देश चालवायचा होता आणि मोठा देश आहे, ते मुठभर आलेले आहेत. त्यासाठी त्यांनी आमच्या सर्व समाजाची एक उद्ध्वस्त धर्मशाळा बनवली. पण शिक्षण पद्धती उद्ध्वस्त केली, सामाजिक मूल्य उद्ध्वस्त केले, कौटुंबिक मूल्य उद्ध्वस्त केले. इथल्या काही संस्कार करणाऱ्या यंत्रणा होत्या त्या उद्ध्वस्त केल्या, अत्यंत कौशल्याने केल्या, अभ्यासपूर्वक केल्या. या समाजात असलेल्या ज्या फॉल्ट लाईन असतात प्रत्येक समाजात, त्या फॉल्ट लाईन अधिक कशा वाढतील याचा प्रयत्न ब्रिटिशांनी या शिक्षण पद्धतीतून केला. ज्या स्ट्रॉंग लाईन्स आहेत, ज्या समाजाला घट्ट बांधून ठेवतात, त्याच्यावर त्यांनी आघात केले. आणि मग त्याचे परिणाम आता देशात आपण भोगतो आहोत. त्यामुळे रोज चालणारे संघर्ष ते जातीवरचे असतील, ते धर्मावरचे असतील, या सगळ्यातनं आणि एक हरवलेले व्यक्तिमत्व घेऊन वावरणारे आपण सगळे, चेहरा हरवलेले, जो मूळ आमचा चेहरा आहे भारताचा तो हरवलेले, असे सगळेजण आत्ता आपण भारतात आहोत. हे या शिक्षण पद्धतीने बेमालूम घडवलं आहे. मी त्या शिक्षण पद्धतीतून घडलेलो आहे. आता तुम्ही भाग्यवान आहात की तुमच्यासमोर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी येते आहे आणि त्यात तुम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळणार आहेत ज्या आम्हाला शिकता आल्या नाहीत. कारण त्या गुलामीचं शिक्षण, म्हणजे गुलाम होणारीच प्रवृत्तीचं शिक्षण त्यातनं आलेलं आहे. म्हणून नॅशनल एज्युकेशन पॉलिसी या सरकारने इम्प्लिमेंट करणं सुरू केलेलं आहे. त्याचे रिझल्ट मिळायला अजून 10, 12, 15 वर्ष लागतील. पण मग हे करायचं असेल, समाज तर आपल्याला टिकवला पाहिजे, देश तर टिकवला पाहिजे. शासनाच्या स्तरावर प्रयत्न करेल, निमसरकारी यंत्रणा असतात त्यांच्या स्तरावर प्रयत्न करतील, NGO संघासारख्या सामाजिक चळवळी या त्यांच्या स्तरावर काम करतील, शाळा कॉलेज त्यांच्या स्तरावर काही ना काही नैतिक मूल्य शिकवण्याचा प्रयत्न करतील. प्रत्येक व्यक्तीने याच्यात कसं सहभागी व्हायचं, त्यासाठी हा पंचपरिवर्तनाचा एक मुद्दे आपण सगळ्यांसमोर घेऊन जाणार आहोत. त्यातला पहिला विषय आहे तो म्हणजे स्वबोध. आम्ही कोण आहोत, आम्ही कोण आहोत हे आपल्याला कळलं पाहिजे. आपल्या पत्रकात त्याचे काही मुद्दे दिलेलेच आहेत, त्या सगळ्यांना मी काही फार स्पर्श करणार नाही. परंतु आमची एक ओळख आहे. आमची ओळख काय, जी स्वामी विवेकानंदांनी भाषणात सांगितलेली आहे.
11 सप्टेंबरच्या भाषणात सांगितले आणि पुढे स्वामीजी सगळ्या युरोपभर फिरले, भारतभर फिरले. त्यांचे खंडच उपलब्ध आहेत स्वामी विवेकानंदांचे. स्वामी विवेकानंदांनी या देशाचा इथॉस जागवलेला आहे आणि तो सगळा जो आहे तो स्वबोध आहे की आम्ही कोण आहोत, आमचा जन्म कशासाठी आहे, आमचं जीवित कर्तव्य काय आहे. एव्हरी नेशन हॅज गॉट इट्स मिशन टू गिव्ह वर्ल्ड. जगाला देण्यासाठी प्रत्येक देशाचं काहीतरी मिशन असतं, कर्तव्य असतं, असं स्वामीजींनी मांडलेलं आहे. प्रत्येक देशाला जगात काय 200 देश असतील, 190च्या पुढे आहेत काहीतरी. या प्रत्येक देशाचं काही कॉन्ट्रीब्युशन आहे, त्यांनी दिलं पाहिजे, आपापल्या परीने दिलं पाहिजे. तसं भारताने काय द्यायचं आहे तर तो स्वबोध आम्हाला झाला पाहिजे. आम्ही कोण आहोत, आम्ही जगतो कशासाठी, आम्ही हा समाज हजारो वर्ष टिकवला कशासाठी, आमच्या सांस्कृतिक परंपरा काय आहेत, आमचा वैभवशाली इतिहास काय आहे. आणि आम्ही जगावर राज्य करण्यासाठी गेलो नाही, जगात विचार देण्यासाठी गेलो. आम्ही तलवार घेऊन गेलो नाही, आम्ही कुठलं शस्त्र घेऊन केलं नाही, आम्ही कोणावर कधी राज्य लादलं नाही, आम्ही कोणाला गुलाम बनवलं नाही. हा स्वामीजींचा भाषणातला विचार आहे. त्या भाषणातले मुद्दे फार महत्त्वाचे, केव्हा तरी आपल्या शिक्षकांकडून समजून घ्या. आम्ही तो म्हणतो की प्रत्येक विद्यार्थ्याने ते भाषण पाठ केलं पाहिजे, इतकं ते महत्त्वाचं आहे. सर्व देवासाठी तयार झालेल्या सर्व उपासना पद्धती या एकाच देवापर्यंत जातात, हे स्वामीजींनी त्या भाषणात मांडलेलं आहे. जसे नद्यांचे प्रवाह, जलस्रोत सगळे जे जातात ते समुद्राकडे जातात, तशा सगळ्या देवाला केलेल्या प्रार्थनांचा मार्ग तुमचा कोणताही असो, कोणत्याही धर्माचे असो, तो एकाच ईश्वराप्रती जातो. हा हिंदू धर्माचा विश्वास आहे, जो बाकीच्यांचा नाही. स्वामीजींनी तो अधोरेखित केला की ही आमची जगाला देणगी आहे की आम्ही पण जगू, तुम्ही पण जगा. तुमचाही विचार महत्त्वाचा आहे, आमचाही विचार महत्त्वाचा आहे, पण विचार लादू नका कोणावर. हा स्वामीजींचा विचार आहे, तो स्वबोध आहे. या स्वबोधमध्ये आपण काय करायचं आहे, आपण जे छोटे छोटे बिंदू, त्याला बुलेट पॉईंट्स म्हणतात, ते आपण समाजाला सांगताना आपल्या पत्रकात आहेत. मी जरा आणखीन काही त्याच्यात ॲडिशन करतो आहे. पहिलं आहे स्वभाषा. आमची भाषा कोणती, आपण आता इंग्लिश मिडियममध्ये शिकतो आहे, कारण ती आता आपण सगळ्या इंग्लिश मिडियमच्या आवश्यकता आहे त्यामुळे शिकतो आहे. पण आमची मूळ भाषा असेल, कोणी मराठी असेल, कोणी हिंदी असेल, कोणी तमिळ असेल, कोणी मल्याळम असेल, त्या प्रत्येक भाषेचं काही कॉन्ट्रीब्युशन आपल्या सगळ्या आपण जे घडलो त्याच्यात आहे. म्हणजे महात्मा गांधींचा आणि अनेक शिक्षण तज्ज्ञांचाही आग्रह होता की आपलं प्राथमिक शिक्षण हे बेसिकच जे प्राथमिक शिक्षण आहे मातृभाषेतनंच दिलं पाहिजे, कारण ते आमच्या DNA मध्ये असतं. मातृभाषेतले शब्द, त्या शब्दामागची भावना, त्या शब्दामागची संकल्पना ही त्या मातृभाषेतनं त्या विद्यार्थ्याला लवकर कळते. म्हणून स्वभाषेचा आग्रह आहे. आता नाईलाज आहे, आपण बदललेल्या शिक्षण पद्धतीत इंग्लिशमध्ये शिकत आहोत, पण आपण घरी या स्वभाषेचा, व्यवहारात या स्वभाषेचा आग्रह करू शकतो का, त्याचा आवश्यकता आहे. बाबासाहेब पुरंदरे होते शिवशाहीर, ते काय म्हणायचे, संज्ञा बदलल्या की संवेदना बदलतात. संज्ञा म्हणजे नाव, संज्ञा म्हणजे शीर्षक, संज्ञा म्हणजे टायटल. हे बदललं की संवेदना बदलतात. तुम्ही काय बोलताय हे त्या संज्ञेत अवलंबून असतं, समोरच्याला ते पोचलं. ये हृदयचे ते हृदय, असं संत ज्ञानेश्वर म्हणतात. हे शब्द पोचवत असतात तुमच्या भावना. त्यामुळे स्वभाषेतले शब्द, स्वभाषेचा वापर हा आपल्याला कसा करता येईल याचा अधिकाधिक आग्रह. त्यातनं आमची जी मुळं आहेत या जमिनीशी जोडलेली, ती स्वभाषेतनं जोडली जाणार आहे, हे कधीही विसरायचं नाही. ही ती मुळं उखडवून टाकण्याचं काम आज सगळ्या बाहेरच्या शक्ती करतायत. आपल्याला ती मुळं पक्की करायची असेल तर स्वभाषेचा आग्रह आपल्याला करावा लागेल. मग त्याच्यासाठी बाकी आलेलं त्याचं वाङ्मय आहे, ते लिटरेचर आहे, ते वाचलं पाहिजे, त्याची चर्चा केली पाहिजे, जे आपल्या वयाला भावेल असं लिटरेचर वाचलं पाहिजे, हे सगळं त्याच्यात आलं. पण व्यवहारात हा सगळा विषय कसा आणायचा हे एक आपल्यासमोरचं आत्ता तरी चॅलेंज आहे. आणि प्रामुख्याने शहरात आहे, ग्रामीण भागात अजून ते बरंचसं टिकलेलं आहे. जसं स्वभाषा आहे तसं स्वभूषा आहे. स्वभूषा म्हणजे वेश, कपडे. आमचे कपडे, आमचा देश इतका विविधतेने भरलेला आहे. आत्ता मी चहापानासाठी
आपल्या कॉन्फरन्स रूममध्ये बसलो होतो. सर आपले केरळहून आलेले आहेत आणि त्यांच्या शेजारी आमचे एक स्वयंसेवक उत्तराखंडहून आलेले आहेत. अशा दोन टोकाचे दोन शेजारी बसले होते. मीच लक्षात आणून दिलं, म्हटलं काय योग आहे बघा, सर केरळचे आहेत, तुम्ही उत्तराखंडचे आहेत. असा आपला देश आहे. आपल्या खाली केरळपासून सरांच्या देशात राज्यातनं निघालो तर कमीत कमी कपडे वापरावे लागतात, कारण उष्णता आहे, दमट हवा आहे. जसे वरवर जावे तसे एकावर एक अधिकाधिक कपडे वापरावे लागतात. उत्तराखंडला तर 2-2, 3-3 कपडे ठेवावे लागतात. आणि मग आणखीन जितके आपण त्या थंडीत जाऊ तिथे 4-4, 5-5 कपडे वापरावे लागतात. मग हिमाचल प्रदेश असेल, काश्मीर असेल, सगळीकडे म्हणजे इतक्या विविधतेने नटलेला हा देश आहे. त्यामुळे ती हवामानाशी सुसंगत अशी आमची कपडे घालण्याची पद्धत आहे, ती आवश्यक पण आहे. पण या स्वभूषेमुळे सुद्धा आपल्या मनावर काही ना काही परिणाम होतात. रामायणामध्ये एक गोष्ट आहे, रामायणामध्ये एक गोष्ट आहे ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सीतेचं अपहरण हे रावणाने केलं. आणि त्यांनी कशाचं रूप घेतलं होतं सीताहरण करण्यासाठी? बोला बोला. साधू. आणि तो जो होता तो दुसरा कोण होता ज्याच्या मागे राम गेले? तो हे हरिण होतं ना, सोन्याचं हरिण. आणि त्याचं सीतेला मोह झाला आणि मग हा साधूच्या वेशात आला. आणि मग त्यांनी सीतेचं अपहरण केलं. तर त्याला कोणीतरी विचारलं की अरे तू तर एवढा मायवी होता, कारण रावणसुद्धा खूप बुद्धिमत्तेने हुशार होता, प्रचंड पंडित होता, संस्कृत पंडित होता, रावणाने लिहिलेले ग्रंथही उपलब्ध आहे, इतका तो मोठा होता, पण प्रवृत्ती मात्र राक्षसी होती. तर रावणाला कोणीतरी विचारलं की अहो तुम्ही एवढे सगळे मायावी होते, तुम्हाला हे सगळं का करावं लागलं? तुम्ही रामाचाच वेश घ्यायचा ना, रामाचंच रूप घ्यायचं. रामाचं रूप घेतलं असतं तर सीता तुमच्याबरोबर आरामात आली असती, एवढं सगळं रामायण करावंच लागलं नसतं. तो म्हटला अहो मी प्रयत्न करून पाहिला. रावण म्हणतो मी हा प्रयत्न करून पाहिला, पण व्हायचं काय, मी रामाचं रूप घेतलं की सीतेचं अपहरण करण्याचा मनात विचारच यायचा नाही. ही ताकद असते. मी रामाचं रूप घेतलं तर कुठल्या तरी स्त्रीचं मी अपहरण करावं हा विचारच येणार नाही. इतक्या रामाचा नुसता रूप घेतलं तरी मनात परिणाम होतो, हृदयात बदल होतो. हे सगळं कशामुळे घडतं? पेहरावामुळे घडतं, हे लक्षात ठेवा. म्हणून आमचे पारंपरिक पेहरावांचा आग्रह जिथे आवश्यक असेल तिथे आपल्याला करता येईल का त्याचाही आपण विचार करावा. म्हणजे आता ज्युडिशरीचा विषय येतो कोर्टात ते सगळं काळा कोट आणि ते सगळं टाय सगळं घालून त्यांना काम करावं लागतं. ही ब्रिटिशांची पद्धत आहे. आता इथे उन्हाळ्यामध्ये म्हणजे जळगाव असेल, विदर्भ असेल, इथे अनेक हॉट ज्याला म्हणता येईल असे प्रदेश आहे, तिथे काळा कोट घालून बसणं म्हणजे शिक्षा आहे उन्हाळ्यात 3-4 महिने. कशा करता पाहिजे? त्यांच्या पद्धती होत्या, त्यांचे जज होते म्हणून त्यांना ती सवय होती. आपल्याला हे बदललं पाहिजे. त्यामुळे स्वभूषा, या भूषेतनं स्वभूषा आपण बदलली की आपले विचार पण त्याप्रमाणे बदलतात, याचाही आपल्याला विचार करावा लागतो. कोणाचं अंधानुकरण करायचं नाही. आपल्याला पर्यावरणाशी सुसंगत, हवामानाशी सुसंगत अशाच वेशांचा आणि पारंपरिक वेशांचा आग्रह आपल्याला करता येईल का, जेव्हा आवश्यक असेल तेव्हा तो आपण केला पाहिजे. तिसरा विषय स्वभवन. घर कसं असलं पाहिजे आमचं? घर कुठलंही असो, ते साधं वनरूम किचन असेल नाही तर आणखीन लक्झरियस फ्लॅट असेल, तो त्याचं आउटस्ट्रक्चर झालं, त्या स्ट्रक्चरची चर्चा नाही आहे. घर तुमचं आतनं कसं पाहिजे? मग घरात शांतता असली पाहिजे, घरात कलात्मक काय असलं पाहिजे, घराच्या भिंतीवर काय असलं पाहिजे, घरात पुस्तकं कोणती असली पाहिजेत, ती संस्कार करणारी पुस्तकं असली पाहिजे. एखाद्या महापुरुषाची फ्रेम, छत्रपती शिवाजी महाराज यांची काहीतरी फ्रेम, छोटा स्टॅच्यू आमच्या घरात आहे का? छत्रपती शिवाजी महाराज आहेत तसे पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत का? हे सगळे आदर्श आहेत आमचे. संत ज्ञानेश्वरांचा आहे राहू शकतो का? जो आपल्याला किमान, आपण काही प्रदर्शन भरवणार नाही फोटोंचं, पण किमान फोटो आपल्या घरात पाहिजे की ज्याचा परिणाम ते बघितल्यानंतर आपल्याला आयुष्यभर राहतो, तो नकळत असतो. तो सुद्धा त्याचा विचार आपल्याला केला पाहिजे. घर हे स्वागतशील पाहिजे. अतिथी देवो भव असं आपण म्हणतो. अतिथी देवो भव याचा अर्थ ज्याला बोलवलं आहे तो अतिथी नाही, जो न सांगता आला आहे, तिथी न बघता आला आहे, अचानक आला आहे, तो अतिथी म्हणतो आपण.
अशा अतिथीचं स्वागत करायला आम्ही तयार आहोत का? का दारावर बेल वाजल्यावर आमच्या चेहऱ्यावर आठ्या पडतात आणि कशाला आली ब्याद असं मनात येतं आणि मग तोंडावर मात्र आपण कौतुक करतो? असं नाही. तर अतिथी देवो भव म्हणजे प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचं खूप मोठे वक्ते होते आणि खूप प्रचंड वेगवेगळ्या विषयांवर त्यांची भाषणं ऐकण्याचा योग आला. प्रख्यात वक्ते होते महाराष्ट्रातले. जेव्हा रामायण टेलिव्हिजनवर दाखवलं जात होतं, आता यूट्यूबवर ते सगळं उपलब्ध आहे. आताचं रामायण तर तुमच्या वेगवेगळ्या पद्धतीने आलेलं आहे, वेगवेगळ्या चॅनल. जे रामानंद सागर यांनी दूरदर्शनवर रामायण दाखवलं तेव्हा ते जो रविवारी एपिसोड असायचा रामायणाचा, त्या एपिसोडमध्ये लोक इतके रंगून जायचे, कारण ते नवीन होतं ना दूरदर्शनवर रामायण. तेव्हा त्या लोक बाहेर म्हणजे चिडीचूप बाहेर कर्फ्यू असल्यासारखं कोणी रस्त्यावर नाही, सगळेजण त्या टेलिव्हिजनवरच्या समोर बसलेले आणि तो दर रविवारचे एपिसोड बघतायत. प्राचार्य शिवाजीराव भोसले त्याची गंमत करताना असं म्हणायचे, म्हणजे तो बघतायत हे चांगलंच आहे, कारण त्याच्यातनं आपल्याला रामायण कळतं, ते माध्यम महत्त्वाचं आहे. ते असं म्हणाले की लोक इतके रंगून जातात. म्हणाले समजा लोक टी व्ही बघतायत, रामायण बघतायत, प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रच त्यांच्या दारात उभे राहिले येऊन आणि मी राम आलो आहे, तरी लोक म्हटले थांबा हा एपिसोड संपू द्या, मग तुमचं स्वागत करू, मग तुम्हाला घरात घेऊ. इतके लोक रंगून जातात. याचा अर्थ असा आहे की घर हे आतिथ्यशील का असलं पाहिजे? घरात येणारा दारात येणाऱ्याचं स्वागत का केलं पाहिजे? त्याचं स्वागत दोन शब्द बोलून केलं पाहिजे. प्रत्येकाला मिठाई काही चांगलंच खायला द्यावं लागतं नाही. शब्द महत्त्वाचे असतात. हे शब्द पोचतील का असं स्वभवन हे असलं पाहिजे. या भवनामध्ये मग देवासाठी जागा पाहिजे, आईवडिलांसाठी जागा पाहिजे, माणसासाठी जागा पाहिजे, मी म्हटलं तसं भूतदयेसाठी जागा पाहिजे. असे सगळे त्याला यज्ञ म्हटलेले आहेत. 5 प्रकारचे यज्ञ आहेत ते, पण आता त्याचा विस्तार करत नाही. चौथं आहे स्वभोजन. भोजन, फूड. स्वभोजन फार महत्त्वाचं आहे. पिझ्झा आठवड्यातनं किती जणं किती वेळा खाता? सगळ्यांना आवडतो ना, आठवड्यातनं एकदा खाताच. पास्ता खाताच, बरोबर आहे की नाही? तर आता हे ऑकेजनली खाणं बरोबर आहे, ठीक आहे, चेंज म्हणून खाणं बदलं आहे, त्याला काही बॅन करायचं नाही. पण आपली आहार पद्धती, आपला भोजन याच्यात सगळं शास्त्र आहे. आयुर्वेदाच्या प्रमाणे ते शास्त्र आहे सगळं. आयुर्वेदीय दिनचर्या म्हणून एक विषय असतो, त्याच्यात सीझनप्रमाणे खाणं, थंडीत काय खायचं, उन्हाळ्यात काय खायचं, पावसाळ्यात काय खायचं, मग श्रावणात मांसाहार का करायचा नाही, इतकं सगळं पथ्य त्याच्यात जे दिलेलं आहे तो माणसाचा विचार करून दिलेला आहे. फास्ट फूडचा जमाना आहे म्हणून रोज फास्ट फूड खाणं योग्यही नाही. त्याच्याने पोटही बिघडतील, मनही बिघडतील, डोकंही बिघडेल. त्यामुळे स्वभोजन हे आमच्या पर्यावरणाशी सुसंगत आणि आमच्या आयुर्वेदीय दिनचर्येत दिलेले मुद्दे लक्षात घेऊन आपण करू शकतो का, केलं पाहिजे असा आग्रह आहे. म्हणजे आत्ता पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना मन की बातमध्ये एक आवाहन करावं लागलं मागच्या महिन्याच्या ह्याच्यात, 2 महिने झाले त्याला. काय आवाहन करावं लागलं की तळलेले पदार्थ कमी करा. पंतप्रधान ते इतके त्यांचे आपल्याला इतके कनेक्ट आहेत नरेंद्र मोदी आपल्याशी, सामान्य माणसाशी, की अरे हे सगळे समोसे आणि हे सगळे खात आहेत तळलेले, पोटं बिघडत आहेत, तेल वाढलं शरीरातलं की काय काय परिणाम होतात त्याच्यावर ते 2 मिनटं बोललेले आहेत. आणि आता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कॅन्टीनमध्ये तिथे बोर्ड लावणार आहेत की या पदार्थांचा वापर कमी करा. म्हणजे सर्व करता येतील, पण खाणाऱ्याने खायचं का नाही याचा विचार करा. इतकं महत्त्वाचं आहे आहार या विषयावर. पंतप्रधानांना नागरिकांचं लक्ष वेधून घ्यावं लागतं, याचाही विचार करा. पुढचं आहे स्वभजन. स्वभजन म्हणजे आमच्या घरात जे देव आहे त्याच्यासमोर आम्ही सगळे घरातले एकत्र येऊन आरती म्हणतो का? गणपतीच्या वेळेस आरती म्हणतो का? नवरात्रात आरती म्हणतो. गणपतीच्या 10 दिवस 5 दिवस जो गणपती असेल तसं रोज सगळ्यांनी मिळून एक रात्रीची आरती आपल्याला करता येईल का? फार वेळ लागत नाही, पण सगळे उभे आहेत, मंगलमय वातावरण तयार होतं त्याच्यातनं. वर्षभरातनं येणारे सगळे उत्सव सण हे पारंपरिक पद्धतीने फार खर्च न करता आपण केले तर त्याच्यातनं एक मांगल्य तयार होतं. त्यामुळे त्या स्वभजनाचा पण उपयोग आहे. स्वभ्रमण. सुट्टी लागली, सुट्टी लागण्याच्या आधी 2 महिने आधी प्लॅनिंग सुरू होतं की दुबईला जायचं, तिकडं जायचं. भारतात इतकी ठिकाणं आहे, दुबईला जरूर जा, पण भारतातली ठिकाणं टाळू नका.
भारतात इतकं बघण्यासाठी इतकी व्हरायटी आहे प्रत्येक राज्यातली. तुम्ही नॉर्थ ईस्टला जा, नॉर्थला जा, साऊथला जा, वेस्टला जा, तुम्ही आयुष्यभर फिरले तरी भारत बघता येणार नाही एवढा भारत आहे. आणि आपण आपल्या या सगळ्या पिढीने हा भारत बघितला पाहिजे की अरे काय या देशाचं स्वरूप. आपण उठलो दुबईला गेलो तर आपला देश कळणारच नाही, अरुणाचलचं जीवन कळणार नाही, गुजरातचं जीवन कळणार नाही, तमिळनाडू केरळचं जीवन कळणार नाही. अरे हे आपल्यासारखेच आहे, पण किती व्हरायटी आहे, खाण्याची व्हरायटी आहे, पर्यावरणाची व्हरायटी आहे, किती आनंदात राहतात. आणि तिथे गेल्यावर लक्षात येतं की अरे आपले भावबंध हे आपल्यासारखेच आहेत. हे स्वभ्रमण याच्यातनं होतं. त्यामुळे आग्रह केला पाहिजे की भारतातली ठिकाणं आधी बघा. दुबईत जाण्याची आपल्याला काही बॅन नाही, जाऊ नका असं म्हणणार पण नाही, पण आपला देश पूर्ण बघा असा एक त्याचा विचार आहे. हे झालं स्वबोध. स्वबोधमध्ये या 6 गोष्टी येतात. पुढचा विषय समरसता. या सामाजिक समरसतेमध्ये आत्ता झालं आहे काय की आत्ता जातीच्या आधारावर समाज विभागला जातो आहे. आणि जातीच्या आधारावर समाज विभागला गेल्यामुळे या समाजाची वीणच उस्कटवून गेलेली आहे. मग जातीच्या आधारावर आरक्षणाचे आंदोलनं उभे राहिले, जी जेन्युइन आंदोलनं आहेत ती उभी राहिली पाहिजे. परंतु त्या आंदोलनात आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना वापरलं जातं मोर्चामध्ये. सकल मोर्चे जे निघाले त्यात विद्यार्थी पुढे ते भाषणं करतायत, हे सगळ्यात भयावह होतं. सगळ्यात म्हणजे लहानपणीच जातीचा अभिनिवेश, अस्मिता त्यांच्या मनात कारण नसताना दुसऱ्याविषयीचा द्वेष असा मनात टाकणं हा मोठा एक प्रकारे गुन्हा आहे. त्याला वाढू द्या, तो मोठा होऊ द्या, त्याचा तो विचार करेल जातीचा काय करायचा, पण लहानपणी हे विष त्याच्या मनात का टाकायचं. हे जातीचं विष जे भिनवलं जाते आहे ते फार त्रासदायक आहे. त्यातनं आपल्याकडे काही समाजात कुप्रथा आहेत, आपल्याकडे काही वाईट रूढी आहेत, अस्पृश्यतेसारखी रूढी आहे, विषमतेसारखी रूढी आहे, उच्च नीचता आहे. तर ते आपल्या घरामध्ये नको. सगळेजण आपले बांधव आहेत. या सगळ्यांबद्दल आपल्याला प्रेम आहे का, या सगळ्यांचं आपण आगत स्वागत करू शकतो का, याला म्हणायचं समरसता. म्हणून आपल्या बोलण्यात सुद्धा जातीचे उल्लेख येता कामा नये. आपल्याला कळलं पाहिजे की समाजसुधारक ज्या ज्या जातीतले झाले त्यांनी सगळा समाज एक व्हावा म्हणून त्या वाईट रूढी होत्या त्याच्यावर हल्ला केला. मग महात्मा ज्योतिबा फुले असतील, पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ज्या वाईट प्रथा होत्या आणि त्यांच्या समाजाचं जे दुःख होतं, जातीचं दुःख होतं, त्यासाठी त्यांनी काम केलं. पण हा सगळा हिंदू समाज एक राहावा हे स्वप्न त्यांचं होतं. त्यामुळे समरसता हा विषय आपल्याला व्यवहारात नक्की सगळ्यांना व्यवहारात आणायचा आहे. सगळ्या जातीच्या महापुरुष आणि साधू संत यांचा आदर बाळगायचा आहे, कारण यांनी एकूण हिंदू समाजासाठी काम केलेलं आहे हे आपल्याला लक्षात येईल. तिसरा विषय आहे पर्यावरण. पर्यावरण म्हणजे आपलं सगळं जीवन, भारतीय जीवनपद्धती जी आहे ना, ही सगळी पर्यावरणशी पूरक आहे, पर्यावरणाशी नातं सांगणारी आहे. म्हणजे आमचे सगळे सण आणि उत्सव हे पर्यावरणाशी जोडलेले आहेत. म्हणजे पाडवा असतो, पाडव्याला आपण काय खातो, वर्षप्रतिपदा. सकाळी खाल्लं आहे का वर्षप्रतिपदेला, काय खाल्लं आहे, श्रीखंड, कडू कडू काहीतरी खाल्लं आहे, निंबाचा पाला खाल्ला आहे, त्याच्यात गूळ जिरे घालून आई आपली चटणी करते ना आपल्याला एक चमचाभर देते. हे काय होतं तर या निंबाचं सेवन करणं हे आरोग्याला आवश्यक आहे. कडू रस, 6 रसाचे प्रकार आहे, षड्रस, त्यातला हा रस तुझ्या जीवनाला आवश्यक आहे, तो तू घे, याचा एक संस्कार त्याच्यावर आहे. म्हणजे आता तुम्ही सगळे शहरातले आहेत त्यामुळे तुम्ही सगळे लोणच्याच्या बरण्या विकत आणतात. आई करत असेल का मला माहीत नाही, मी ग्रामीण भागातून आलो आहे, काही पालक आणि शिक्षक असतील. त्या ग्रामीण भागात आमची आई जेव्हा लोणचं घालायची मे महिन्यामध्ये, पहिला पाऊस पडल्यानंतर तो जरा थंडावा आला की त्याची जी चिनी मातेची बरणी असायची त्या बरणीवर निंबाचा पाला ठेवला जायचा. तिला काय माहिती होतं की या निंबाच्या पाल्याने जीवजंतू याच्यात होणार नाही, कारण ते प्रिझर्व करायचं आहे. प्रिझर्व करायला त्यात फक्त खार आणि मीठ आहे, तेल आहे, त्याच्यातने तो प्रिझर्व होतं. पण आणखीन बाहेरून काही बॅक्टेरियाचा अटॅक त्याच्यावर होऊ नये म्हणून ती निंबाचा पाला त्याच्यावर ठेवाय. आम्ही निंबाचा पाला घेऊन यायचो, तो ठेवायचा. हे त्या मातेला माहिती होतं, कारण आमचं स्वयंपाकघर हे पर्यावरणाशी जोडलेलं होतं. मग श्रावणामध्ये विविध जे पूजा आहे, उपासना आहे, श्रावणाच्या आधी येते वटसावित्री.
ही वटसावित्री काय होती, ते सावित्री सत्यवान ही कथा आहे वगैरे, ते तर बरोबर आहे. वडाची झाडं वाढवली पाहिजे, भारतीय वृक्ष वाढले पाहिजेत. आपल्याला झाडं, आपल्याला सगळा हिरवागार परिसर करायचा म्हणून आपण सगळे मॅक्झिमम पाश्चिमात्य झाडं आणले आणि या पाश्चिमात्य झाडांनी केलं काय, ते वाढले पण त्यांना फळच नाही, त्यांना फुलंच नाही, त्याच्यावर पक्षीच यायला तयार नाही. तुम्ही पिंपळ लावा, वड लावा, आंबा लावा, चिंच लावा, या सगळ्यांवर पक्ष्यांचा किलबिला टाका, पक्षी तिथे येतात, या शोच्या असलेल्या झाडांवर येत नाही. त्यामुळे पर्यावरणाचा आपल्याला विचार या पद्धतीने करावा लागेल. पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे. पर्यावरणाचं रक्षण करणं म्हणजे जल, जंगल, जमीन, जीव, जंतू, जनावर या सगळ्यांचं रक्षण करणं. आमचा संस्कार असा हिंदू धर्मातला की आम्ही व्यक्तीचा विचार करतो, त्याला व्यष्टी म्हणतात. आम्ही समष्टीचा विचार करतो, आम्ही समाजाचा विचार करतो, आम्ही सृष्टीचा विचार करतो. म्हणजे हे सृष्टी म्हणजे हे सगळं त्याच्यात आलं, प्राणी आले, जीवजंतू आले, वृक्ष आले, आणि परमेष्टीचा विचार करतो. पंडित दीनदयाळ उपाध्याय जे एकात्म मानव दर्शनाचे, त्यांनी या चार सर्कल आहे ते आपले एकात एक. आपलं सगळ्यांचं नातं या चौघांची आहे. जो व्यक्ती असतो या उरलेल्या तिघांची असतो आणि सगळे एकरूप आहेत, सगळेजण पर्यावरणाचा विचार करणारे आहेत, असा तो विषय आहे. त्यामुळे जल, जंगल, जमीन आणि जीव या सगळ्यांचं आपल्याला रक्षण करायचं आहे. पाणी, वॉटर टेबल ज्याला म्हणतात, ते झपाट्याने कमी होतं आहे. त्यासाठी पाणी वाचवलं पाहिजे, ऊर्जा वाचवली पाहिजे, इंधन वाचवलं पाहिजे. हे सगळं करणं म्हणजे पर्यावरण. आणि प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी करत जायला पाहिजे. आपण खूप प्लॅस्टिकचा वापर करायला लागलो आहे, विनाकारण करायला लागलो. तो कसा कमी करत नेता येईल, एकदम तर सगळं बॅन करता येत नाही, हळूहळू या सवयी बदलायच्या. म्हणजे पाण्याच्या बाबतीत मला आठवतं, मी एका शिक्षण संस्थेचा मॅनेजिंग बोर्डावर काम केलं आहे, नाईट हायस्कूलचा चेअरमन म्हणून पण काम केलं आहे, त्यामुळे माझा अनुभव या विषयाचा. एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी जेव्हा हा विषय पाणी वाचवणं घेतला, त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर घडला. विद्यार्थ्यांना घरात सांगून कळत नाही, पण त्यांनी सहज सांगितलं की ग्लास भरून पाणी बाहेर आणायचं नाही. आपल्याकडे लोटी भांड्याची प्रथा आहे, लोटी भरून आणा, भांडे रिकामे ठेवा, जेवढं पाणी असेल तेवढंच प्यायलं जातं. आज हॉटेलसारखं सगळ्या घरांमध्ये ग्लास भरून आणायची पद्धत सुरू आहे, ते चुकीचं आहे. त्यातनं पाणी वाया जातं, एवढ्या ग्लासभर पाण्याची गरज पण नसते. आयुर्वेदाप्रमाणे फक्त सरबतासारखं पाणी प्यावं असं म्हणतात. मी काय आयुर्वेदाचार्य नाही, पण त्याचं थोडंफार माहिती असलेलं आहे. असं ग्लासभर पाणी घटाघटा पिऊ पण नाही, त्यांनी म्हटलं सरबतासारखं पाणी प्यावं, थोड्या वेळाने प्यावं. माणसाला तेवढंच पाणी लागतं. मग एवढा ग्लास भरून आम्ही दिलं, ते पाणी वाया जातं. त्या मुख्याध्यापकांनी सगळ्या विद्यार्थ्यांचं शिक्षकांच्या मार्फत प्रबोधन केलं की लोटी भांडं भरूनच, लोटी भरलेली भांडे रिकामे असं पाणी द्यावं. त्या विद्यार्थ्यांनी सगळ्या घरामध्ये त्याचं कार्यवाही केली. घरात पालकांना आश्चर्य वाटलं की जेव्हा आई जायला लागेल ग्लास भरून, नाही आमच्या शाळेत सांगितलं आहे की लोटी भरून आणि भांडे रिकामे. किती परिणाम असतो बघा. पाणी, एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी पाणी वाचवलं तर किती वाचेल. असे जल, जंगल, जमीन, जीव या सगळ्यांचं रक्षण करणं, प्लॅस्टिकपासून मुक्ती करणं, हा पर्यावरणाचा पंचपरिवर्तनातला तिसरा बिंदू आहे. चौथा बिंदू आहे कुटुंब प्रबोधन. आपण सगळे फॅमिलीशी जोडलेलो आहोत, आपण फॅमिलीशिवाय राहू शकत नाही. आणि आपली कुटुंब व्यवस्था हे भारतीय समाज जीवनाचं आणि आपल्या देशाचं बलस्थान आहे, स्ट्रॉंग पॉईंट आहे. आणि या स्ट्रॉंग पॉईंटवर हल्ले करण्याचं काम आत्ता चाललेलं आहे. मग अनेक जण काय म्हणतात, आम्हाला लिबर्टी पाहिजे, आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही कोणावर अवलंबून नाही, आमच्या अधिकारांवर तुम्ही अतिक्रमण करता कामा नये, मी स्वतंत्र आहे. त्याला लिबरलिझम जो आलेला आहे पाश्चिमात्यांकडनं, त्यांच्याकडे वेगळी निर्बंध होते, वेगळे नियंत्रण होते, म्हणून त्यातनं ही चळवळ सुरू झाली. या चळवळीच्या मागे सुद्धा कल्चरल मार्क्सिझम अशी एक शक्ती काम करते आणि त्यांना हे सगळ्या व्यवस्था उद्ध्वस्त करायच्या आहेत. केवळ भारतात नाही, त्यांनी पाश्चिमात्यांमध्ये सुद्धा या व्यवस्था उद्ध्वस्त केलेल्या आहेत. आणि त्यामुळे जो उठतो तो स्वतंत्राचा तिथं काम करतो, बघतो, त्याचा विचार करतो, मी कसाही जगू शकेल, मी कसेही कपडे घालेल, मी कसाही वागेल, मला जे पाहिजे ते मला करता आलं पाहिजे. अरे पण एकमेकांच्या कुटुंबात असलेलं जे बंधन आहे हे प्रेमाचं बंधन आहे, ते काही हुकुमशाही नाही आहे, ती लादलेली नाही आहे, ती स्वीकारलेली आहे. आपण सगळे भावबंधनाने जोडलेलो आहोत. आई, वडील, भाऊ, बहीण
हे सगळे एकमेकांशी जोडलेले आहेत. एवढेच नाही तर चुलत भाऊ आहेत, मामे भावंड आहेत, मावस भावंड आहेत, हे सगळे आपण जोडलेले आहोत. हे सगळं मिळून जे होतं ते कुटुंब होतं. म्हणून या कुटुंबाच्या प्रबोधनाचा खूप विषय आवश्यक आहे. याच्यासाठी करायला काय सांगितलं आहे, तुमच्या पत्रकात अनेक गोष्टी आहेत, पण केव्हा तरी आठवड्यातनं एकदा सर्व कुटुंबांनी एकत्र बसा. तुम्हीच सांगा आईवडिलांना की आपण सगळेजण एकत्र बसूया, तासभर एकत्र आपण गप्पा मारूया. मग तुम्ही आम्हाला काही माहिती सांगा, तुम्ही शाळेतली माहिती सांगा, आईवडील त्यांचं काहीतरी ज्ञान अनुभव त्यांचाही काही व्यासंग आहे ते सांगतील. याच्यातनं करायचं काय, याच्यातनं आपल्याला समजून घ्यायचं की जे शिकतो आम्ही त्याच्या बाहेरचं जग कसं आहे ते आईवडील आपल्याला सांगतील. आपले कुतूहलाचे प्रश्न आपण त्यांना विचारू शकतो. आणि आठवड्यातला 1 तास वह्या पुस्तकं होमवर्क कशाची चर्चा नाही, फक्त गप्पा मारायला बसायचं आणि त्यांच्या गप्पा ऐकायचं. आपलंही काही विश्व आहे, बालविश्व, ते आपण शेअर करायचं. हे करता येईल का प्रत्येक कुटुंबात, याची आज नितांत आवश्यकता आहे. असा वेळ काढा असं जरा आईवडिलांना आणि भाऊ बहिणींना आपण सांगा. ते कुटुंब प्रबोधनाचं छोटंसं युनिट आहे आमचं. असं एकत्रीकरण चालवणं हे फार आवश्यकता आहे, कारण या कौटुंबिक सगळ्या विषयांवर अतिक्रमण होत चाललेलं आहे. वेगवेगळे विषय कुटुंबावर येऊन आदळत आहेत, जे आपल्या वयाला सांगणारे नाहीत. असे मी लिव्ह इन रिलेशनशिप वगैरे असे वेगवेगळे विषय येत आहेत, ते काय इथे चर्चा करण्याचे विषय नाही. पण त्याच्यापासून आपलं कुटुंब सुरक्षित ठेवायचं असेल तर आपल्याला हे काम केलं पाहिजे. कारण आपण जर एकत्र बसलो तर मागच्या पिढीचा अनुभव, मागच्या पिढीतनं मिळणारा संस्कार हा आपल्यापर्यंत येणार आहे. आत्ता आपल्या घरांमध्ये मागच्या 2 पिढ्या म्हणजे आपले आईवडील आणि आजी आजोबा आणि नातू यांचा जो सेतू असतो, पूल असतो, ब्रिज असतो, हा फार भक्कम असतो, तो प्रेमाचा असतो. त्यामुळे दोघांचं नातं फार चांगलं असतं. पण आता आजी आजोबा घरात अनेक ठिकाणी नाहीच आहेत, राहू शकत नाही आहे, घरं छोटी झालेली आहेत. त्यामुळे तो सहवास कमी झालेला आहे. त्यातनं अनेक संस्कार, शेअरिंग, भावनांचं शेअरिंग, देणं घेणं ज्याला म्हणता येईल, भावनांचं देणं घेणं हे खूप छान व्हायचं. आणि आजी आजोबा त्यांच्यावर संस्कार करायचे. आज आईवडिलांना वेळ नाही, ते संस्कार करायला वेळ देऊ शकत नाही. त्याच्यामुळे ही भूक काहीतरी आपल्याला भरवावी लागेल ना. ती भूक तर ठेवून उपयोग नाही, त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. असं आपल्याला आठवड्यातनं एकदा एकत्र येता येईल का याचा विचार करायचा. आणि जे अशा आठवड्यातनं एकत्र येतात अशा 4-5 कुटुंबांनी 2 महिन्यातनं एकदा एकत्र येऊन मुलांसहित गप्पा मारायच्या आहेत. तुमच्या कुटुंबात काय चालतं, आमच्या कुटुंबात काय चालतं, याची आवश्यकता आहे. म्हणजे साधे हळदी कुंकवाचे कार्यक्रम आपल्या घरांमध्ये जे व्हायचे ते त्यासाठीच व्हायचे. तो केवळ उपचार नव्हता, तो केवळ दिखावा नव्हता. आणि तेव्हा काही फार डिश द्याव्या लागायच्या नाही हो, फार सोपं होतं. हळदी कुंकवाला बोलायचे, हातात साखर ठेवायची, खिरापत ठेवायची, फार तर सरबत किंवा चहा. आता त्या डिशच्या मागे लागल्यामुळे ते हळदी कुंकू करणं महिलांना ते एक ओझं वाटायला लागलं, कारण त्याच्यातली सगळा वेळ आणि पैसा हा सगळा मोठा प्रश्न. साधं हळदी कुंकवाला परिसरातल्या महिलांना बोलवा, त्याच्यातनं सुद्धा घरातलं जाणं येणं आवश्यक आहे. ते झालं पाहिजे, त्याचा मुलांवर संस्कार आहे. हे आपल्याला कुटुंब प्रबोधनामध्ये अनेक गोष्टी आहेत, त्यातला हा एक विषय मी आपल्याला सांगितला. श्रावण महिना संपला. श्रावण महिन्यामध्ये माझ्या लहानपणी, याही पिढीच्या लहानपणी, आम्हाला आईवडील रात्री बसवायचे, तेवढी स्वस्तता पण होती. आणि कहाण्यांचं एक पुस्तक असायचं, संपूर्ण चातुर्मास नावाचं पुस्तक. नसेल तर घरी विकत घ्यायला सांगा, ते मिळतं बाजारात. त्यात सगळ्या आरत्या आहेत, पूजा आहेत, सगळे दिलेलं आहे. तर त्याच्यात कहाण्या आहेत. श्रावणात सोमवारची कहाणी आहे, रविवारची कहाणी आहे, मंगळवारची कहाणी आहे, शुक्रवारची कहाणी आहे. छोट्या छोट्या स्टोरी आहेत, स्टोरी टेलिंग आहेत. आणि त्या कथा, त्या कहाण्या म्हणायचं, त्या कहाण्या लहान मुलांना वाचायला सांगायच्या. मी वाचलेल्या आहेत. आणि माझे आईवडील, आजी आजोबा, आणखीन वाड्यातली 2 जणं येऊन बसलेले आहेत. याचा परिणाम काय झाला, त्या कहाण्यांमधला जो मेसेज आहे, संदेश आहे, बोधकथा काय असते तर मॉरल ऑफ द स्टोरी, ही मॉरल ऑफ द स्टोरी प्रत्येक गोष्टीत त्या कहाणीत सापडते. फार सुरेख आहे, रंजक आहे, आपल्याला सुद्धा आवडेल. त्यामुळे संपूर्ण चतुर्मास पुस्तक विकत आणा. पुढच्या श्रावणांमध्ये आपल्याकडे सोमवारी, शुक्रवारी, शनिवारी कहाणी झाली पाहिजे, स्टोरी टेलिंग म्हणून. त्याच्यातलं बाकी कर्मकांड सोडून द्या. त्याच्यातनं मिळाला मॉरल ऑफ द स्टोरी आहे, तो घरात आपल्याला मिळतो. हा आम्हाला असा मिळाला. तर ती कुटुंब प्रबोधनात हे फार आवश्यक आहे. आणि 5वं पंचकर्म जे आहे ते आहे परिवर्तनाचं
नागरी कर्तव्य, ड्युटीज ऑफ द सिटिझन, हे फार आवश्यक आहे. आपल्याला संविधानाने हक्क कळलेले आहेत, सगळ्यांना हक्क कळत आहेत, कर्तव्य विसरत चाललो आहे. आपल्याला सिव्हिक्समध्ये नागरिकशास्त्रात काय शिकवलं आहे? नाणं असतं, कॉईनच्या एका बाजूला काय असतात? हक्क, कॉईनच्या दुसऱ्या बाजूला काय असतात? कर्तव्य. हक्क आणि कर्तव्य, अधिकार आणि कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अलीकडे सगळ्यांना फक्त दोन्ही बाजूला हक्कच दिसतात आणि सगळेजण तापलेले असतात. सरकार काय करतं, सरकार काय करतं. सरकार ही कमीत कमी व्यवस्था या समाजात होती, लक्षात ठेवलं पाहिजे. समाज स्वतःचं नियंत्रण स्वतः करत होता, म्हणून 1000 वर्षाच्या वेगवेगळ्या सत्ता आल्या तरी हा समाज टिकून राहिला. बाकी देश एन ब्लॉक वेगळ्या धर्माचे झाले, पण इथे तसं झालं नाही, कारण समाज स्वतःला पक्का टिकवून राहिला. राजवटी बदलत राहिल्या, जुलमी राजवटी बदलत राहिला, समाज आपली पाळंमुळं घट्ट करून राहिला. तसं आपल्याला समाज म्हणून ही कर्तव्य, आता संविधानात हक्क मिळाले तर एक कर्तव्याचं सुद्धा पालन केलं पाहिजे. आपल्याला नागरिकशास्त्र, सिव्हिक्स हे जो काही सोशल स्टडीजमधला भाग आहे त्याच्यात मार्क फार कमी असतात, म्हणजे कमी मार्काचाच सिलेबस असतो, कमी मार्काचेच प्रश्न असतात आणि त्याच्यातले सोपे असतात. मॅच करायचे, फिल इन द ब्लँक्स करायचे की आपण पास होतो. आपल्याला वाटतं आपल्याला नागरिकशास्त्र कळलं, आम्ही तसेच शिकलो आहे. पण मग लक्षात येतं समाजात वावरताना की आम्ही नागरिकशास्त्र काहीच शिकलो नाही. मग ट्रॅफिकचा सिग्नल आम्हाला पाळता येत नाही. म्हणजे एक काळ असा होता, मी 77 ते 80 पुण्यात शिकलेलो आहे. पुण्यात इतकी शिस्त होती की साध्या इलेक्ट्रिकच्या पोलला बसचा स्टॉप असायचा, मी स्वतः पाहिलेलं आहे. त्या स्टॉपवर लोक रांगा करून उभे राहायचे आणि PMTची बस थांबली तर पहिले 4 आहे तर पहिले 4च यायचे. झुंडशाही नव्हती. साधा मोठा स्टॉप पण नाही, साधा पोल असायचा इलेक्ट्रिकचा, तो स्टॉप असायचा. तिथे PMTचा छोटासा बोर्ड असायचा, कोणत्या बसेस थांबणार त्याचे नंबर असायचे. इतकी शिस्त आमची होती. आज कुठे गेली शिस्त? वाहतुकीची शिस्त आम्ही पाळतच नाही. म्हणजे लाल दिवा, हिरवा दिवा फक्त पोलीस असेल आणि CCTV असेल तर घाबरतो. मध्ये एका वर्तमानपत्रात कार्टून होतं, त्या कार्टूनमध्ये त्यांनी असं म्हटलं, ते वाहन चालवणारे जे असतात त्या दोघांमध्ये संवाद आहे. तो म्हटलं हल्ली त्याला अशी सवय झाली आहे, म्हटले लाल दिवा बघितला की तो चालू पडतो, हिरवा दिवा दिसला की तो थांबतो. म्हटलं करायचं आहे उलटं, पण झालं आहे उलटं. हे आपण करून हे स्वातंत्र्याच्या 75 वर्षात आपण काय करतो आहे? नागरिक करतो आहे. सारे ट्रॅफिकचे सिग्नल आम्ही पोलीस नसले तर आम्ही पाळू शकत नाही. आणि जर बाकीचे सिग्नल नसताना सिग्नल तोडून पुढे जात आहेत, कोणी थांबला, ओ देशभक्त असं म्हणून त्याची हेटाळणी करतो आम्ही. तर याचा आपल्याला काळजी करावी लागेल आणि इथूनच आग्रह धरावा लागेल. त्यामुळे नागरी कर्तव्यांमधला ट्रॅफिकचा विषयापासून तर टॅक्स भरणे. सरकार चालतं कशावर? सरकार आपण जे करतो, आपण जे उत्पन्न मिळवतो त्याच्यावरचा कर असतो, वेगवेगळे कर असतात. या करांवरचं त्यांचं उत्पन्न असतं, आणखीन काही मार्ग असतात. हे कर चोरी आपण जर करायला लागलो तर आपण या देशाशी द्रोह करतो आहे, आपण देशाच्या विरुद्ध वागतो आहे, तो गुन्हा आहे. तिथपर्यंत हा विषय पोचतो. मग ट्रॅफिकचे नियम झाले, तसे टॅक्सचे नियम झाले. मतदानाचा विषय, तो निवडणुकीत मतदानासाठी मोठे मोठे लोक जे असतात कंटाळा करतात. काय होणार आहे म्हटले, असं चालणार नाही. निवडणूक ही गांभीर्याने घेण्याची लोकशाहीमध्ये व्यवस्था आहे. या निवडणुकीत आपलं मतदार यादीत नाव आहे का हे दुसरं कोणी बघायला नको, आपणच जागरूक राहिलं पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मग या मतदार यादीत नाव आहे तसं योग्य ठिकाणी मतदान करतो आहे का? मग प्रलोभनाशिवाय मतदान, म्हणजे झोपडपट्टीतल्या माणसांनी पैसे घेऊन मतदान केल्याच्या चर्चा होतात, पण मोठ्या सोसायट्यांमध्ये आमचं मंदिर बांधून द्या, आमचं पेवर ब्लॉक करून द्या, आम्ही तुम्हाला मतदान करू, असे लोक आहेत सोसायट्यांमध्ये राहणारे, ज्यांचं उत्पन्न हाय इन्कमवाले आहेत. असे आहेत. मी नाशिकमध्ये राहतो, नाशिक शहराचं काम संघाचं प्रदीर्घ काळ, अनेक अनुभव आहे त्याच्यात. मी म्हटलं अरे तुम्ही विकले जाता सोसायटीचे लोक. गरिबांनी घेतलं तर मी समजू शकतो. मी 12 निवडणुकांमध्ये सरकारी अधिकारी म्हणून सर्व स्तरावर काम केलं आहे, सगळे अनुभव, सगळ्या प्रकारच्या निवडणुका केल्या आहेत. 5:30 नंतर मतदानाची वेळ संपल्यावर येणारी रांग ही पैसे घेऊन येणारी असते, हेही पाहिलेलं आहे. पण ते बिचारे गरीब असतात, झोपडपट्टीतले असतात. पण तुम्ही सोसायट्यांमध्ये राहणारे, पगार घेणारे, तुम्हाला कमी नाही आहे ना कॉन्ट्रिब्युशनने तुम्ही जी गोष्ट करू शकता ती 1,00,000-2 लाखासाठी जो कॉर्पोरेशनला उभा राहणार आहे त्याच्यासाठी तुम्ही डिलिंग करता. हे प्रलोभनाने मतदान करायचं नाही.
देशाचं मतदान आहे, कशासाठी करायचं? देशाचं सरकार निवडून द्यायचं. सरकार कसं चालवायचं, जगात देश कसा चालेल ते बघणारं सरकार पाहिजे. तिथं ती भूमिका आहे. इथं ही भूमिका आहे की नागरी समस्या सोडवणारा, पैसे देऊन आमची नागरी समस्या सोडवणारा नाही, कॉर्पोरेशनच्या यंत्रणेतनं सोडवणारा लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा आहे. ही जागरूकता आवश्यक आहे. लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत. कायदे बनवणारे एक आहेत संसद, लोकसभा, पार्लमेंट आणि राज्यात असेंब्ली, विधानसभा. त्याचं इम्प्लिमेंटेशन करणारी मंत्रिमंडळ आणि सगळी रचना, हा दुसरा स्तंभ आहे. तिसरा स्तंभ आहे न्यायालय, ज्युडिशियरी. हे सगळं आहे नागरिकशास्त्रात, ज्युडिशियरी. आणि चौथा आहे मीडिया, प्रसार माध्यमे. या 4 स्तंभांची आपल्याला माहिती तरी आहे का? काही माहिती नाही. कोणाचा काय रोल आहे तो माहीत नाही. कोणी काही बेधडक विधानं कोणी काय करतं आणि मग लोकांना कळत नाही, अरे आपण तुम्ही शिकलेले आहात, सुशिक्षित आहात, सरकारची जबाबदारी काय, केंद्राचा विषय काय, राज्याचा विषय काय, कॉर्पोरेशनचा विषय काय, ज्युडिशरीची ताकद काय, हे सगळं किमान कळलं पाहिजे. त्यातले तज्ज्ञ होण्याचं कारण नाही आपल्याला, पण या गोष्टी किमान कळल्या पाहिजे. हे आहे नागरी कर्तव्य. त्यामुळे हे 4 स्तंभ कळणं आणि त्याचं कर्तव्याचं पालन करणं हे सगळ्यांचं नागरी कर्तव्य, हे 5वं कर्म ज्याला म्हणता येईल पंचपरिवर्तनातलं आहे. अशा पंचपरिवर्तनाचे बिंदू घेऊन आपण जाणार आहोत. आपण हे पत्रक नक्की वाचा, जे आपल्याकडं असेल. त्यातल्या ज्या अडचणी असतील त्या आपले शिक्षक आपल्याला सॉल्व करतील. एकूण त्याच्या मागचा जो भाव आहे, स्पिरिट आहे, ते मांडण्याचा मी आपल्यासमोर प्रयत्न केला आहे. मला आपल्या शाळेने आज निमंत्रित केलं आणि आपल्याशी संवाद साधण्याची मला संधी दिली, त्याबद्दल मी आपल्या संस्थेचे पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो.